सोनूज पप्पा, काय ग? लोक बायकोला सोडून कशी राहते हो? कशी राहते काय माहिती. मला तर आपली शेजारी गावाला गेली ना तरी करमत नाही. काय म्हणलं तू शेजारणीकडे गेली ना काही कामासाठी तरी मला घरी करमत नाही. मला काहीतरी वेगळंच ऐकू आलं होतं. मामी खिरीला जरा ती साखर ज्या कमी झाली काही किंवा अहो जावई ते तुमच्यासाठी केलेलंच नाही, आम्ही आमच्यासाठी केलं होतं. खायचंय तर खा, नाही तर निघा. मामी काय तुमची पोरगी काय एवढी चांगली नाही बघा. मला वाटलं होतं अगोदर लई चांगली, पण तिच्यात एक सुद्धा गुण नाही आणि ती बिलकुल छान नाही. अहो जावई म्हणून तर ती तुम्हाला दिली. हॅलो, कोण बोलतोय? माणूस बोलतोय. कुठला लागला फोन? कानाला. कुठून बोलताय तुम्ही? तोंडाने बोलतोय आम्ही खुशाल. होय. गळ्याची आन माझ्या घेशील का ग, न मागील ते दान मला देशील का ग. झाबाईचा गंगाराम मला सरम येते. किती मोठी मोठी स्वप्न बघितलेली, ही करायचं ती करायचं, पण तुझ्यासोबत लग्न करून माझा काहीच फायदा झाला नाही. फायदा झाला नाही? महिन्याच्या महिन्या माझ्या नावावर 5 किलो तांदूळ येतात, ते पण रेशन कार्डवर. त्याचं काय? सासूबाई, काय ग? ही पालक किती खराब लागली. जरा बाबांना बोला की चांगलं बी आणायला. तुला पण अजयने खराबच आणल्या. मी कधी अजयला बोलल्या का? नवरी नवरदेवाच्या घरी जाताना रडत नाही. मग त्या पोरीचा भाव विचारतो, तिला कागद दिदी. मम्मी रडली, पप्पा रडले आणि तूही रडली, पण दाजी काग रडले नाही. ती पोरगी हसती आणि ती काय म्हणती माहिती का, पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. तो आयुष्यभर भुकणार आहे, त्याला मजा आणू द्या. नाव जरा चांगली ठुस जाऊ. काय आमच्या वेळेस नावं असायचे महाराज. दगडू पाटील, भिका पाटील, किसल पाटील, नामदेव पाटील, या करायचं मी नाही अख्खं गाव पाटील. आणि बायांची नावं आमच्या वेळेस लई भारी राहायची. चंद्रभागाबाई, यमुनाबाई, गंगूबाई. घरात प्यायला पाणी नाही, अख्या नद्या घरात. चल चल तू चल आधी माझ्या घराच्या बाहेर. चल निघ माझ्या घराच्या बाहेर. तुला लगीन करून कशासाठी आणलोय का? काम धंदा करण्यासाठी आलो का नुसता मोबाईल बघण्यासाठी? का करलेस तू? सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत नुसता मोबाईल बघलेस. तू राहायचं नाही माझ्या घरात, अजिबात राहायचं नाही. लाव तुझ्या बापाला फोन आणि निघ इथून. हे घे बॅग. 112 लागले का कॉल? साहेब, माझा नवरा मला रोज दारू पिऊन मारतोय आणि तुझ्या वडिलाकडनं सोनं आण, पैसे आण, गाडी आण म्हणून माझं रोज छळ करतोय. साहेब, तुम्ही लवकर या गाडी घेऊन. तू अजिबात टेन्शन घेऊ नको माझी राणी. तू फक्त निवांत राहा. तू काय करायचं माहिती आहे का? आजपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत नाही, सकाळपासून ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत फक्त मोबाईल म्हणजे मोबाईल बघायचं. कामाला टेन्शन घेऊ नको. धुण्याला, भांड्याला, स्वयंपाकाला, सगळ्या गोष्टीला हे बघ मोठी लट बही आणलोय कामाला. तू निवांत राहा, बघ तू मोबाईल.